नमस्कार शेतकरी मंडळी, आपल्या शेतकऱ्यांसाठी लाख मोलाची गोष्ट सांगायची मित्रांनो। गोष्ट अशी सांगायची, अतिवृष्टी अनुदान आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वाटप झाली आणि आता बरेच शेतकरी याच्यामधून वंचित राहिले। म्हणजे आता काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान मिळालं, पण याच्यामधून मित्रांनो जवळपास 40% शेतकरी असे हुकले ज्यांना आतापर्यंत अतिवृष्टी अनुदानाचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही आणि त्यांच्या अकाउंटवरती कोणत्याच प्रमाणात कोणतीच अमाउंट त्यांना पाहायला मिळालेली नाही। मित्रांनो, आता आमच्या भागामध्ये सुद्धा 40% शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा 1 रुपया सुद्धा आला नाही। मित्रांनो, आता याचा बूड समजून घेऊ आपण, या झाडाचं मूळ समजून घेऊ। मित्रांनो, हे बघा, आता आपल्याकडं जे जिल्ह्याचं जे शासन असतं, जे जिल्ह्यासाठी काम करतं, आता मित्रांनो ते शासन कोणतंही असू शकतं जे जिल्ह्यासाठी काम करतं। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळं शासन कार्यरत असतं आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळं शासन काम करतं। तर मित्रांनो, या शासनाच्या हातात असतं की आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या खेडेगावातील आणि आपल्या गावातल्या या गट नंबरमध्ये आपल्याला ते पैसे कितीपर्यंत पुरवायचे, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती ते पैसे पाठवायचे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला एक जडचा मुद्दा मी महत्त्वाचा सांगतो। फक्त जर एखादा शेतकरी याच्यापासून राहिला ज्यांना आता ते अनुदानचे पैसे मिळालेले नाही, तर मित्रांनो त्या शेतकऱ्याने आता किती डोकं वाजवलं, किती त्यांनी खटपट केली आणि किती तो आपल्या तलाठी कार्यालयापर्यंत जाऊन आला, बँकेत जाऊन त्यांनी चेक करून घेतले, महाई सेवा केंद्रावरती जाऊन त्यांनी केवायसी करून घेतली, बँकेची केवायसी करून घेतली। या सगळ्या प्रमाणामध्ये त्यांनी कोणतेही प्रयत्न करू द्या, अशक्य कोणत्याच गोष्टी त्याला उपलब्ध होणार नाहीत, ते अनुदान त्याच्या अकाउंटवरती पडणार नाही। आपला अनुदानावरती एक छोटासा व्हिडिओ मी मागच्या काही दिवसापूर्वी टाकला, तर मला बऱ्याच शेतकऱ्यांच्या फक्त कमेंट एकच आल्या। सगळ्या कमेंटचा संदर्भ एकच होता की दादा, आम्हाला अजून अतिवृष्टी अनुदान मिळालं नाही, काय करावे? दादा, आम्ही अजून केवायसी केलेली आहे पण अतिवृष्टी अनुदानाचा 1 रुपया सुद्धा आम्हाला अकाउंटवरती पाहायला मिळालं नाही, काय करावे? मित्रांनो, रिप्लाय देताना फक्त मी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही केवायसी करून घ्या, तुमचा अकाउंट स्टेटस पहा किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही चेंजेस झाले असेल तर तुम्ही चेक करा। मित्रांनो, या व्यतिरिक्त मी त्यांना काय सांगू शकतो, त्यांना कोणत्या गोष्टीची मी या ठिकाणी खात्री देऊ शकतो की तुम्हाला ते पैसे मिळणारच आहे? मित्रांनो, मी ती खात्री देऊ शकत नाही, कारण ती गोष्टी माझ्या हातात नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला फक्त त्या गोष्टी मी सांगितल्या ज्या गोष्टी मला स्वतःला करता येतात, आपण त्याचा एक प्रकारे प्रयत्न करू शकतो। तर अशा गोष्टी मित्रांनो तुमच्यापर्यंत मी आणल्या। तर मित्रांनो, काळजी करू नका, फक्त हे बघा, आपल्या परीने जेवढे प्रयत्न होईल आपण तेवढे करत राहा। एकदा ते प्रयत्न वलांडले, तुम्ही त्याचा टप्पा तुम्ही कंप्लीट केला, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसे आले नाही, तर असं समजायचं की कोणीतरी याच्यामध्ये बोक्या घुसला आणि त्याच्या पोटामध्ये किती पण टाका, त्याचं पोट भरत नाही। तर आपल्या काही जे बिस्किट वगैरे जे टाकतात, जसं आपण मांजराला कुत्र्याला टाकतो, तर तशा प्रकारे बिस्किट आपण त्यांना टाकलं, अशा प्रकारे तुम्ही काहीतरी समजून चालायचं। आणि मित्रांनो, ही गोष्ट इथंच सोडून द्यायची। मित्रांनो, ही गोष्ट जितकी तुम्हाला मजाकसारखी वाटत असेल किंवा हास्यमय वाटत असेल मित्रांनो, तितकी ही गोष्ट एक कळकळीची गोष्ट आहे, ही शेतकऱ्यांच्या घामा रक्ताची गोष्ट आहे मित्रांनो। तर या गोष्टीला तुम्ही लक्षात घ्या, या गोष्टीचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या। मित्रांनो, एवढंच बोलायचं मला होतं। तुम्हाला जर विचार थोडासा पण पडला असेल तर व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पाठवा। आणि जर मित्रांनो अजून आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अरविंद ॲग्रोटेक तुमच्याच हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका।